पण मग असं म्हटलं जातं ना, की कुलदेवताला गेलंच पाहिजे. प्रत्येकाची वेगळी असते. त्याचं काय महत्त्व आहे? तुम्हाला खरं सांगतो, कुलदेवता खूप इम्पॉर्टंट आहे. आज खूप लोक ह्याला मानतात, नाही मानत, हा त्यांचा हे आहे. आपल्या DNA जे रक्त आहे ना, तुम्ही बघा, आपल्याला फेस कॉम्प्लेक्शन्स आपल्या पित्रांमुळे भेटले. आपली पित्र ज्या एका शक्तीला खूप जास्त मनापासून मानत होते की हे तू आहेस, मग तू आमची पिढी पुढे चालव. तुम्ही विचार करा की डायनोसॉर्स मेले या जगातनं, पण आपल्या पित्रांनी कुठे आपल्याला कंदरांमध्ये ठेवलं, कुठल्या गुफांमध्ये ठेवलं, स्वतः न खाता आपल्याला दिलं, किती त्यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम करून आपल्याला दिलं. त्यांनी ज्या शक्तीची इतकी जास्त आराधना केली आहे, ती शक्ती ऑलरेडी आपल्या रक्तामध्ये आहे. तीच कुलदेवता आहे. तर जर का आपण तिची आराधना केली न कुठल्या दुसऱ्या देवताशी, तर ती शक्ती आपल्याला डायरेक्ट ती सगळं देऊ शकते ना जे आपल्याला हवं आहे. ती इतकी पॉवरफुल शक्ती जी ऑलरेडी आराधना झाली, जी आपल्या रक्तामध्ये स्वतः आहे, त्या DNA मौजूद आहे. म्हणून कुलदेवताला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता तू शक्तीचा अभ्यास करतोस, बरोबर आहे? मग बरोबर आता जी शक्तीपीठ आहेत त्याच्याबद्दल सांग, की तू अशी काय सिक्रेट्स बघितलीस किंवा असं वेगळं कुठल्या शक्तीपीठामध्ये काय आहे आणि का लोकांनी जावं? कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दल मी तुम्हाला सांगेल. ती नवसाला पावते ना? हो, खूप खरं आहे. आणि तिची शक्ती इतकी अपार आहे ना. पहिले तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुठल्याच शक्तिपीठांमध्ये देवी अंबाबाई म्हणजे देवताच्या वरती शिवलिंग नाही आहे. पण फक्त तुम्ही ह्या मंदिरात बघा, शिवलिंग वरती आहे. एक सेकंड फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर आहे, जिकडे खाली अंबाबाई आहे आणि वरती एक शिवलिंगाचं मंदिर आहे. कारण अंबाबाई इकडे लक्ष्मी तत्वात आहे आणि लक्ष्मी चंचल असते, चंचला आहे. तर त्या लक्ष्मीला स्थिर स्थावर होण्यासाठी इकडे शिवलिंग आहे. तुम्ही विचार करा, आपल्याला वाटतं लक्ष्मी पैसा देते, पण खरं तर शिव पैसे देतात. ह्याचं एक रिझन आहे. हां, श्रीलंका कोणाकडे होती? रावणाकडे होती, कारण का तो शिवभक्त होता. स्वर्णाकर्षण भैरव तंत्र म्हणून एक तंत्र आहे, ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाला देखील भैरवांनी शिवरूपात पैसे दिले होते, स्वर्ण दिलं होतं. तेव्हापासून ती वेल्थ त्यांच्याकडे आली. तर शिवतत्व खूप इम्पॉर्टंट आहे आणि इकडनं लक्ष्मीला तो पैसा येतो. आता या जागेवरती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. वेदांच्या हिशोबाने वैदिक लिटरेचरचे देवता वेगळे आहेत आणि आपण आज जे देवता बघतो ना, जे मंदिरांमधले, ते पोस्ट वैदिक एरियामध्ये आले, जे पुराणांमध्ये आहेत. आता पुराणांमधली देवता आहे महालक्ष्मी. ती ज्या जागेवर बसली आहे ना, त्या जागेवर 2 देवता येतात, वैदिक देवता. एक आहे पर्जन्य, दुसरा आहे जयंत. पर्जन्य ज्याला म्हणतात तो म्हणजे फर्टिलिटी. आता अंबाबाई जी आहे ना, ज्या साईडला तिचा एक हात आहे ज्याच्यात मातुलिंग आहे, तो मातुलिंग ज्या हातात आहे ती फर्टिलिटीचा एक म्हाळुंग बोलतात त्याला, फर्टिलिटीच्या कारक असतो आणि तो पर्जन्यावर येतो. आणि तिचा जो दुसरा हात आहे त्याच्यात अक्षत पात्र आहे, जयंत वरती ती जागा येते. जयंत हा इंद्राचा मुलगा आहे, हा पण एक देवता आहे. जयंतचं मिनिंग असतं की जो जय जिंकतो अंतपर्यंत, लास्टपर्यंत जो जिंकत राहतो. आता ही जी जागा आहे ना, ती एक्झॅक्टली तिच्या हातात अक्षत पात्र आहे. दही साखर आपण जनरली इकडे ठेवतो. तुम्हाला माहिती आहे, आपण कधीही चांगलं काम करण्यासाठी दही साखर खाऊन घराच्या बाहेर निघतो. आता देवीच्या त्याच साईडच्या हातामध्ये जिकडे सक्सेस जिंकणारा जो व्यक्ती आहे, जो देवता आहे, त्याची तिकडे ऊर्जा आहे. जर का आपण हे दही साखर घरात देखील त्या जागेवर ठेवतो जयंतच्या, तर आपलं ते काम व्हायला लागतं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याचं मिनिंग हे आहे, म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतो याचं मिनिंग हे आहे की वास्तुशास्त्रामध्ये दिलेले हे जे देवता आहेत आणि ह्यांचे जे डायरेक्शन्स आहेत, हे इतके पुरातन आहे जितकी अंबाबाई पुरातन आहे, जे कदाचित 8,000 वर्ष पुराणं देखील असू शकतं. कारण का अंबाबाईचा रिसर्च आणि वर्क जर का बघाल तर ते मंदिर खूप जुनं आहे. टेम्पल आर्किटेक्चरमध्ये मी एक गोष्ट बघितली आहे, मंदिर बनतात, मंदिर तुटतात, खूप साऱ्या इन्व्हेशन्स होतात, खूप काय काय गोष्टी होतात, अर्थक्वेक कधी कधी होतं, पण देवतेचं स्थान कधीच नाही बदललं जात. जिकडे देवता बसली आहे ते फिक्स्डच ठेवलं जातं, कारण का ऊर्जा तिकडनंच बाहेर निघते. आणि हे एक सुंदर अनुभव आहे अंबाबाईला घेऊन. अंबाबाई फर्टिलिटीची देवता आहे, लक्ष्मी फर्टिलिटीची देवता आहे. लक्ष्मी स्तोत्रामध्ये देखील संतान प्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. तुम्ही या मंदिरात फक्त हा विचार करून जा की मला माझ्या लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी हवी आहे. द मुमेंट यू गो विथ दिस ना, आता प्रोडक्टिव्हिटी कुठल्याही रूपात येऊ शकते ना तुमच्याकडे. ती तुम्हाला पैसे देऊ शकते, ती तुम्हाला धनधान्य देऊ शकते, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटायला लागतात. अंबाबाई इतकी खास आहे. आता सगळ्यामध्ये तू एवढी तीर्थस्थानं बघितली असशील, तर त्याच्यामध्ये सगळ्यात ज्याला श्रीमंत देवस्थान म्हणतात ते म्हणजे तिरुपती बालाजीनं. आणि लोक असं
आपल्या गळ्यातलं पण सोन्याचं वगैरे काढून टाकतात. खूप खरं आहे. त्याचा काय तू अभ्यास केलायस? किती सुंदर तुम्ही बोलात. गळ्यातलं काढून पण लोक देतात. अहो ते मंदिर इतकं मायावी आहे ना. अच्छा, मायावी हां, आहे. खरंच आहे. खूप खरं आहे. मायावी मंदिर आहे ते. तिकडे गेल्या गेल्या तुम्हाला असं वाटतं मी सगळं न्योछावर करून टाकू, या देवतेवरती मी सगळं न्योछावर करून टाकू. कारण का ती जी शक्ती आहे ना, ती वेल्थ अट्रॅक्शनची. आपल्या देशामध्ये सगळे मंदिर जे इतक्या लेवलचे आहेत ना, तुम्ही बघा टेम्पल आर्किटेक्चर आणि वास्तुशास्त्राची ती इतकी सुंदर सखोल माहिती आहे. एक पण टेम्पल तुम्हाला गरीब नाही भेटणार. सगळे टेम्पल्स रिच आहेत. त्यातनं सगळ्यात रिच आहे हे टेम्पल तिरुपती बालाजीचं. जिकडे देवता बसली आहे ती जागा पुष्पदंताची आहे. वास्तूच्या हिशोबाने आणि वैदिक नॉलेजच्या हिशोबाने पुष्पदंत नावाचं एक ऊर्जा असते. आता ही जागा ॲब्झॉर्ब करते. तुम्ही तिकडे जेवढ्या वेळा पैसे टाकणार तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या हिशोबाने त्या जागेवरती आपोआप ती ऊर्जा बनते की ती पैसे अट्रॅक्ट करते, पैसे अट्रॅक्ट करते. मी लिटरली बघितले लोक असे काढून देतात तिकडे. आणि ह्याचं कारणच हे आहे की ती शक्ती त्यांना करायला लावते. ह्याचा फायदा असा होतो की तुमची आत्मा आणि तुमचं तेज तिकडे जातं आहे. तुम्ही ती एनर्जी तिकडनं ॲब्झॉर्ब करून येते. बाय डिफॉल्ट तुम्ही पण अट्रॅक्ट करायला लागता. टेम्पलचं कारण फक्त एकच आहे. टेम्पल बनण्याचं कारण त्याचं एक मूलभूत एनर्जी आहे. तुम्ही जर का तिकडे गेलात तर बाय डिफॉल्ट तुम्ही तिकडनं ती एनर्जी घेऊन येणार सोबत, बरोबर. तुम्ही जर का कोणतेही मनात थॉट न ठेवता 5 मिनटं तिकडे फक्त बसाल की इकडची शक्ती आणि ऊर्जा मला अनुभव करून मला सोबत घेऊन जायची आहे. तुम्ही एवढा जरी विचार करून सोबत घेऊन याल ना, तुम्ही लिटरली बघाल की तिकडे जसं तो देवता तिकडे अट्रॅक्ट करतो ना पैसा, तसं तुमच्या लाईफमध्ये पण तो पैसा अट्रॅक्ट व्हायला लागेल. म्हणून एवढे सगळे लोक जातात. खूप खरं आहे. आणि बघा जो पण जातो प्रत्येकाचा अनुभव आहे की हा त्याच्याकडे खूप पैसे यायला लागले किंवा त्याच्याकडे एक वेल्थ यायला लागली. ती वेल्थ हेल्थ वाईज पण आहे, रिलेशनशिप वाईज पण आहे. सगळ्या जागा त्यांच्या भरायला लागल्या. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.